निरन्तरानन्दं चिद्घनं ब्रह्मनिर्भयं श्रुत्यातर्कानुभूतेभ्याम् अहमस्मद्वयं सदा कटाक्षकिरणाचान्दनमन्मोहाब्दये नमः अनन्तानन्दकृष्णाय जगन्मङ्गलमूर्तये अहमस्मि सदा भामि कदाचिन्नाहमप्रियः ब्रह्मैवाहमतसिद्धं सच्चिदानन्दलक्षणम् मय्येवोदीति चिद्व्योम्नि जगद्गन्धर्वपत्तनम् अतोऽहं न कथं ब्रह्म सर्वज्ञं सर्वकारणम्. अद्वैत मकरंदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाचं आपण काही चिंतन करीत आहोत. मागील 5-6 दिवस पाठ झाला नाही. प्रकृती अस्वस्थ हे कारण असल्यामुळं पाठ होऊ शकला नाही. आत्मा अर्थात प्रत्येकात्मा आणि ब्रह्म यांचं असलेलं ऐक्य काय आहे याच्या संबंधाचा विचार करीत असताना या ठिकाणी दुसऱ्या असलेल्या श्लोकामध्ये एक अनुमान मांडतात आणि एक लक्षण तिथे सिद्ध करतात, हेतू देतात. सच्चिदानंदत्वात् प्रत्येकात्मा सुद्धा सद्रूप आहे तर परमात्मा सुद्धा सद्रूप अशा पद्धतीचा आहे. चिद्रूपता ही प्रत्येकात्म्याच्या ठिकाणी दिसते तशीच चिद्रूपता ब्रह्माच्या ठिकाणी आहे. आनंद रूपता ही प्रत्येकात्मा आणि परमात्म्याच्या ठिकाणी जशाला तशी दिसते. त्यामुळे एका असलेल्या लक्षण साम्यावरून आम्हाला असं लक्षात घ्यावं लागतं की जिथे जिथे अशी लक्षणं जुळून येत आहेत तिथे तिथे त्यांचं ऐक्य असलं पाहिजे. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी या न्यायावरून लक्षण जुळत आहेत, एकच लक्षण सिद्ध होत आहे म्हटल्यानंतर त्या सच्चिदानंद रूप अशा लक्षणाच्या सिद्धीमुळे प्रत्येकात्मा आणि परमात्मा ही एक आहे ही गोष्ट सिद्ध होते. ब्रह्मैवाहमतसिद्धं सच्चिदानंद लक्षणम. आत्मा हा नेहमीच प्रिय आहे, परमप्रीतीचा तो विषय आहे. याही गोष्टीचा आपण विचार करून आलो. आत्म्याच्या संबंधाने विचार करत असताना दुःखादिकांचा कुठेही संबंध येत नाही याही गोष्टीचा आपण विचार केला. दुःख, द्वेष, राग इत्यादी कोणत्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. जरी एखाद्या शत्रूच्या असलेल्या दुःखाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये आनंदाची अभिव्यक्ती झाली म्हणजे दोषाच्या संबंधाने दुःखाच्या संबंधाने आनंद अभिव्यक्त झाला का झाला नाही या गोष्टीचं चिंतन करा. स्वतःच्या असलेल्या दुःखाच्या संबंधाने आनंदाची अनुभूती कोणीही व्यक्ती करीत नाही, परंतु शत्रूच्या असलेल्या दुःखाच्या संबंधाने आनंदाची अनुभूती प्रत्येक व्यक्तीला येते का येत नाही. प्रत्येक व्यक्तीला ती आनंदाची अनुभूती येते. स्वतःच्या ठिकाणी असलेलं जे सुख आपण तपासतो वा सुख जे अनुभूतीला घेतो ते स्वतःवर असलेल्या निरतिशय प्रेमामुळे घेतो. पण दुसऱ्याच्या ठिकाणी असलेल्या शत्रूच्या ठिकाणी असलेल्या दुःखाच्या द्वारा आपण जो आनंदाचा अनुभव घेतो तो आनंदाचा अनुभव दोषामुळे आहे का काय या गोष्टीचा विचार करावा लागेल. दुःखामुळे आहे का काय या गोष्टीचा विचार करावा लागेल. द्वेषामुळे तो निर्माण झाला का काय याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे काय, केवळ मीच परमप्रीतीचा विषय आहे या गोष्टीला कुठेतरी छेद बसतो की काय अशा पद्धतीची आपत्ती आम्हाला वाटते. म्हणजे काय सांगण्याचा हेतू एवढाच आहे की दुसऱ्याच्या ठिकाणी शत्रूच्या ठिकाणी दुःख निर्माण झालं आणि आम्हाला आनंदाची प्राप्ती होते. ती आनंदाची प्राप्ती ना की त्याच्या ठिकाणी असलेल्या दुःखामुळे वा द्वेषामुळे होते. केवळ एक भ्रम आमच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि त्या असलेल्या भ्रमामुळे आम्हाला ती अनुभूती येते. त्याच्या ठिकाणी दुःख हो अथवा त्याच्या ठिकाणी सुख हो, स्वरूप मात्र त्याचं सुखरूप असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी दुःखादिकांचा संबंध येत हा सिद्धांत आहे. शत्रू असला काय आणि मित्र असला काय, आत्मरूप असल्या कारणानं प्रत्येक आत्मरूप असल्या कारणानं त्याच्या ठिकाणी दुःखादिकांचा कोणताही संबंध नाही. भ्रमपूर्वक भ्रांत दृष्टीने व्यावहारिक दृष्टीने चिंतन केलं असता आम्हाला असं लक्षात येतं की त्याच्या ठिकाणी असलेलं जे दुःख आहे ते दुःख आमच्या सुखाला कारण होते. पण हे सुख कसलंय, आत्म्याच्या संबंधाचं असं असलेलं सुख
ते आम्हाला मानता येत नाही, तर विषयाच्या संबंधाने असलेले या सुखाची आम्हाला कल्पना करावी लागेल. विषय सुख आहे, द्वेष नावाचा विषय तिथं सिद्ध होतोय आणि द्वेष नावाचा विषय सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी निर्माण होणार ते सुख आहे. वास्तविक त्या सुखाचा विचार केला तर ते सुख विषय सुख हे सुद्धा आत्म्याचं सुख आहे असं आपण विचारसंघाच्या पाठामध्ये 2-1 वर्षापूर्वी श्रवण करून आलो. विषय सुख सुख म्हटल्यानंतर एक सुखरूप असलेल्या आत्म्याच्या व्यतिरिक्त कुठेही सुख आपल्याला सापडणार नाही. ज्यावेळी विषयाची प्राप्ती होते त्यावेळी अंतःकरणाची असणारी वृत्ती एकरूप होते, स्थिर होते, अंतर्मुख होते आणि अंतर्मुख झालेल्या त्या वृत्तीला आवृत असणारा जो आत्मा आहे, जो आनंद रूप आहे, त्या आत्म्याचं आवृत आत्म्याचं भान होतं, त्याचं आम्हाला ज्ञान होतं. त्याचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे तो आनंद आम्हाला कळतो. पण एका क्षणामध्ये होणारी ही सगळी वृत्ती असल्यामुळं, सगळी घटना असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की विषयापासून आनंद झाला, विषयाची प्राप्ती झाली, वृत्ती अंतर्मुख झाली आणि वृत्तीला आनंदाची प्राप्ती झाली व आनंदाचं दर्शन झालं, आत्म्याचं दर्शन झालं, आवृत आत्म्याचं ज्ञान झालं आणि तेथून आनंद मिळाला. पण अंतर्मुख वृत्ती होणं, आत्म्याकडे तिने पाहणं आणि मग आनंदाची प्राप्ती होणं म्हणजे साक्षात असलेली आनंदाच्या प्राप्तीची कारणता जर द्यावायची ठरली तर ती विषयाकडे जाते का? जात नाही. विषयाच्या प्राप्तीच्या उपरांत वृत्तीची होणारी अंतर्मुख अवस्था आणि त्या अंतर्मुख झालेल्या वृत्तीला आवृत आत्म्याचं होणारं ज्ञान आणि त्या ज्ञानामध्ये निर्माण होणारी आनंदाच्या प्राप्तीची अवस्था व आनंदाची अनुभूती म्हणजे अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या संबंधाने जर विचार केला आणि आनंदाच्या प्राप्तीच्या संबंधाने विचार केला तर आत्म्याला पाहिल्यानंतरच आनंदाची प्राप्ती झाली का झाली नाही? आनंदाची प्राप्ती झाली. याच्यासाठी म्हणून वृत्ती एकदम कार्य करते आणि एका क्षणात ती कार्य करते असं असल्यामुळं हा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दाट असते. 1000 पाकळ्या घेतल्या, त्याच्यातून सुई ओवली तर एका क्षणामध्ये सुई या पाकळीतून त्या पाकळीत येते. म्हणजे पहिल्या पाकळीचा छेद केला आणि एकदम बाहेर आली असं होतं का? असं होत नाही. एकेका पाकळ्यांचा छेद करी ती वृत्ती, ती सुई ती बाहेर येत असते. सूक्ष्म अंतर आहे का? अंतर नाही. सूक्ष्म अंतर आहे. मानावं लागेल का? मानावं लागणार नाही. मानावं लागेल, पण अत्यंत अल्प असलेल्या कालावधीमध्ये झालेली ती गोष्ट असल्यामुळं आणि इंद्रियांची तशी इतक्या अल्प कालावधीमध्ये होणारी ती क्रिया पाहण्याची, त्याचं ज्ञान संपादित करण्याचं सामर्थ्य नसल्यामुळं आम्हाला वाटतं की एका क्षणामध्ये एकदम सगळ्या पाकळ्यांचा छेद झाला आणि मग ती सुईवर आली. पण तसं होत नाही. पहिलीचा झाल्यावर दुसरीचा, दुसरीचा झाल्यावर तिसरीचा असं करत जेवढ्या म्हणून असतील तेवढ्या पाकळ्या तिने छेदित ती वर आलेली आहे. म्हणजेच काय? हे विषय प्राप्त होणं, अंतर्मुख वृत्ती होणं, आवृत आनंदाला विषय करणं, त्या आनंदाची प्राप्ती घडवणं, हे सगळे असलेले प्रकार अत्यंत अल्प कालावधीमध्ये क्षणामध्ये होणारे असल्या कारणानं आम्हाला वाटतं की विषयापासून आनंद निर्माण झाला, परंतु तसा आनंद निर्माण होत नाही. विषयाच्या ठिकाणी आनंदाची कोणत्याही पद्धतीमध्ये व्यवस्थाच नाही. विषयाचं असलेलं सगळं रूप जर पाहिलं तर दुःखाधिकांचा संबंध आहे, जडत्वाधिकांचा संबंध आहे, निर्माण झालंय ना, ईश्वर सृष्ट आहे ना, मायाकृत आहे ना, अध्यास्त आहे ना, स्वतंत्र सत्ता त्यांना नाही ना, दृश्यत्वामध्ये येणारा भाग आहे ना, दृश्यपणा, दृश्य धर्म हा त्यांच्या ठिकाणी निर्माण होतोय ना. त्या अर्थी ज्यावेळी दृश्यत्व हा धर्म त्या पदार्थांच्या ठिकाणी एका दृष्ट्याच्या माध्यमाने निर्माण होतो, त्या अर्थी चेतनरूप असलेल्या, चैतन्यरूप असलेल्या त्या दृष्ट्याहून तो असलेला पदार्थ स्वतंत्र होतो का होत नाही, वेगळा होतो का होत नाही. ज्यावेळी मी पाहतोय अशी भावना निर्माण होते त्यावेळी कोणाला तरी पाहत असशील, अन्याला काहीतरी पाहत असशील, कोणत्या तरी विषय वस्तूला पाहत असशील. मग त्या विषय वस्तूच्या संबंधाने पाहणे नावाची क्रिया करणारा द्रष्टा आणि पाहणे नावाची क्रिया करतो म्हणजे ज्ञान संपादित करतोय. ज्ञान संपादित करणारा चेतन म्हणायचा की जड मानायचा? चैतन्य त्याच्या ठिकाणी असलं पाहिजेत का नको? चेतनता, क्रियावानता ही त्याच्या ठिकाणी असली पाहिजेत का नको? असली पाहिजे. त्याच्यावेळी तो
कोणत्याही वस्तूचं ज्ञान घेऊ शकतो अथवा घेऊ शकत नाही, अशी सगळी स्थिती निर्माण होते. म्हणजे ज्या अर्थी मी ज्ञान घेण्यासाठी म्हणून नेत्रेंद्रिय द्वारा एखाद्या विषयाच्या संबंधाने वृत्ती बहिर्गमन करतो, त्या विषय देशापर्यंत जातो, त्या विषयाला पाहतो, त्यावेळी मी जो द्रष्टा, जो चेतन, त्या समोर असलेल्या ज्याचं ज्ञान घ्यावयाच आहे अशा ज्ञेय वस्तूच्या संबंधाने एक ज्ञेयत्व धर्म सिद्ध करतो आणि दुसरा दृश्यत्व नावाचा धर्म सिद्ध करतो. असा दोन्ही प्रकारचा असलेला धर्म जरी सिद्ध झाला तरी याच्यामध्ये होणारी गोष्ट काय आहे? माझ्याहून ती भिन्न गोष्ट सिद्ध झाली का झाली नाही? माझ्याहून ती भिन्न गोष्ट सिद्ध होते. तिच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत माझ्यासारखी असलेली अवस्था नाही, चेतनता माझ्यासारखी नाही, ज्ञानग्राहकता तिच्या ठिकाणी नाही, अशा पद्धतीची असलेली ती वस्तू माझ्या स्वरूपाहून भिन्न ज्यावेळी सिद्ध होते त्यावेळी तिला आत्मभिन्न वस्तू म्हणायचं का म्हणायचं नाही? आत्मभिन्न, आत्म्याहून भिन्न ती वस्तू झाली का झाली नाही? आत्म्याहून भिन्न ती वस्तू झाली. आत्म्याहून भिन्न झाली म्हणजे काय झाली? अनात्म वस्तू ती झाली. अनात्म वस्तू ही सत्यरूप असते का मिथ्या रूप असते? विचार करा. आत्मा एक श्रुतीने सत्य प्रतिपादन केला की जो कोणत्याही असलेल्या कालावधीमध्ये नाशाला जात नाही, अवस्थित असतोच असतो, सद्रूपता ती त्याच्या ठिकाणी असतेच असते, असा असलेला आत्मा तो एक सत्य आहे. आणि त्याच्याहून भिन्न असलेली गोष्ट थोडी का असे ना, त्याच्याहून भिन्न असलेली गोष्ट सत्य मानाल की मिथ्या मानाल? तर आत्मभिन्न असलेल्या समस्त पदार्थाचं चिंतन करीत असताना, अनात्म पदार्थाचं चिंतन करीत असताना सातत्याने सिद्धांताप्रमाणे विचार केला असता एक गोष्ट लक्षात येते की अनात्म पदार्थ मिथ्या स्वरूपाचे आहेत. रज्जू भिन्न असणारा सर्प सत्य की मिथ्या? काय म्हणावं लागेल? रज्जू म्हणजे सर्प नाही ही गोष्ट सिद्ध आहे, सर्प म्हणजे रज्जू नाही ही गोष्ट सिद्ध आहे. दोन्हीकडून परस्पर संबंध काहीच लागत नाही ही गोष्ट ज्यावेळी आपल्याला लक्षात येते, परंतु एकमेकाशिवाय तर राहत नाहीत ना. एकाच असलेलं विशेष रूपाचं अज्ञान अज्ञाच्या स्थितीला कारण आहे ना. रज्जूचं असलेलं विशेष रूपाचं अज्ञान सर्पाच्या असलेल्या प्रतीतीला कारणभूत आहे ना. सामान्य रूपाचं ज्ञान तर रज्जूचं राहणारच राहणार आहे, सद्रूपतेचं ज्ञान तर राहणार आहे, भ्रमपूर्ण असलेलं ते ज्ञान तर राहणारच राहणार आहे. पण त्या अशा असलेल्या रज्जूच्या एका विशेष अज्ञानाचा परिणाम सर्प ही गोष्ट मान्य होते. म्हणजे रज्जू सर्प होणार आहे का सर्प रज्जू होणार आहे? दोघांचा परस्पर संबंध नाहीच आहे. म्हणजे काय आहे? सर्पाला सत्यत्व द्याल का रज्जूला सत्यत्व द्याल? व्यवहाराच्या दृष्टीने विचार करा. व्यवहारिक असलेल्या दृष्टीने विचार केला असता व्यावहारिक रज्जू सत्य आहे आणि त्या व्यावहारिक असलेल्या रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प असा, तर रज्जू भिन्न झाला ना. रज्जूच्या ठिकाणीच प्रतीतीला येतोय आणि रज्जूही नाही, म्हणजे असा रज्जू भिन्न पदार्थ मिथ्या मानावा लागेल. नाही तर रज्जू भिन्न पदार्थ घटही सिद्ध होईल, कारण रज्जू नाही आहे ना तो, मग त्याच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा आरोप करावा लागेल. पण तसं होत नाही. घट कुठं रज्जूच्या ठिकाणी प्रतीतीला येतोय? जो पदार्थ ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी अध्यस्त रूपाने प्रतीतीला येतो आणि त्या अधिष्ठानाहून विभिन्न अशा स्वरूपाने प्रतीतीला येतो, अधिष्ठानाशी त्याचा असलेला तसा संबंध काही आपल्याला सापडत नाही, त्यावेळी त्या अशा असलेल्या अधिष्ठानावर प्रतीती मात्र असणाऱ्या त्या पदार्थाच्या संबंधाने मिथ्यात्वाचा आम्हाला निश्चय करावा लागतो. असं असलेलं मिथ्यात्व दिलं कशावरून? एका दृश्यत्वावरून दिलं. दृश्य आहे ना ते. स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या का मिथ्या नाही, खोटे का खरे, त्या गोष्टीचा विचार करा. स्वप्नस्थ असणाऱ्या पदार्थांचा विचार केला तर स्वप्नामध्ये पाहता का पाहत नाही, बघता का बघत नाही? मीच पाहतो, निर्माणही मीच करतो, बघतोही मीच. सगळं निर्माण करणारा आणि पाहणारा ज्या अर्थी मी तिथे होतो त्या अर्थी जे जे म्हणून मी बघितलंय ते सगळं मिथ्यात्वाच्या प्रकारात येणार का येणार नाही? दृश्यत्व धर्म सिद्ध होईल ना.
आत्म्याचं ज्ञान कोणाच्याही, म्हणजे आता समजा मी एखाद्या व्यक्तीला पाहतोय, शंका बरोबर आहे की मी एखाद्या व्यक्तीला पाहिलं, सचेतन आहे, पशु बघितला काही बघितलं, सचेतन आहे, मग तो असा असलेला सचेतन पुरुष पशु पक्षी काही का असणार, तो मिथ्या होईल का? होय, मिथ्या होईल. कारण का मी बघतोय काय, आत्मा थोडीच बघायला, देह बघायला. आत्म्याचं ज्ञान नेतेंद्रियाने होणार नाही. आत्म्याचं प्रत्यक्ष इंद्रियद्वारा कदापि होत नाही. इंद्रियांची गती आत्म्याला पाहण्याची नाही. मग दिसतंय काय, जो तो व्यवहार करतोय देहा संबंधाने, तो देह दिसतो, तोही व्यवहार करीत नाही. आणि सिद्धांताने तो व्यवहार सिद्ध होत नाही की मी देह आहे म्हणून माझा देह आहे असा व्यवहार सिद्ध होतो. त्या अर्थी आत्म्याहून भिन्नता त्याच्या देहाची निश्चित होते का? होत नाही. आत्म्याहून भिन्नता निश्चित होते. माझा असलेला इंद्रियांचा जो व्यवहार आहे, मी असं आहे, सचेतनता आहे म्हणजे काय आहे, तो जिवंत आहे अशा पद्धतीचा अर्थ आहे. ठीक आहे. चेतनता, चैतन्याच्या ठिकाणी जे स्फुरण निर्माण होतं किंवा जी क्रिया थोडीशी निर्माण झाली त्याच्या ठिकाणी चेतनता आली असं म्हणता येतं. चैतन्य मलाही अधिष्ठान आहे, खांबालाही चैतन्य अधिष्ठान आहे, खांब तरी अधिष्ठानाविना कुठे आहे, मग त्याला चेतन म्हणता येत नाही. मलाही चैतन्य अधिष्ठान, त्यालाही चैतन्य अधिष्ठान. मग चेतनता नावाचा पहिल्यांदा व्यवहार सिद्ध झाला म्हणजे मग मी काय म्हणतोय ती गोष्ट कळेल. चेतनता हा व्यवहार सिद्ध करताना वा तो धर्म सिद्ध करताना, चेतनता म्हणजे काय, क्रिया थोडीशी, व्यक्ती जिवंत आहे म्हणजे काय समजलं पाहिजे, काही क्रिया आहे, काही क्रिया चैतन्य अधिष्ठान तर त्या मृताला सुद्धा आहे, पण क्रिया काय, हा श्वासोच्छ्वास होतोय, दडदड होते, सूक्ष्म असलेली काहीतरी क्रिया त्याच्या ठिकाणी होते म्हटल्यानंतर तो जिवंत आहे असं समजलं जातं. म्हणजे चेतनता कुठे आली, थोड्याशा का होईना, अल्प असलेल्या का होईना, त्या चैतन्याच्या ठिकाणी विकृत झालेली जी क्रिया आहे त्या क्रियेच्या संबंधाने आम्हाला चिंतन करता येतं. ती चेतनता आहे. याच्यात चेतनता आहे का, याला पापणे का नाही. मग चेतन असलेला जो कोणी, त्याची असलेली सगळी चेतनता दिसेल कुठून, अभिव्यक्त कुठून होईल, चैतन्याला पाहून अभिव्यक्त होते का, नाही. मग होईल कशाने, क्रिया नावाचा भाग त्याच्यामध्ये आला ना. मग क्रिया नावाचा जो भाग आहे तो भाग या देहाला धरून येईल, अंतःकरणाला धरून येईल का केवळ चैतन्याला धरून येईल. चैतन्याच्या ठिकाणी जरी व्हायची झाली तरी धरावं लागेल कोणाला तर अन्याला ना. माझं प्रतिबिंब पडावं अशी माझी इच्छा आहे. प्रतिबिंब कुठं पडेल, तोंडात नाही, आरसा लागेल ना, मग प्रतिबिंबाची व्यवस्था होईल ना. म्हणजे काहीतरी देहादिकांचा उपाधिकांचा मी आश्रय करतो, म्हणजे क्रिया ही तिथे किंचित का होईना मला दिसायला लागते. मग चेतनता तिथे सिद्ध होईल. मग अशी चेतनता ज्यावेळी सिद्ध झाली, त्या चेतन असलेल्या पदार्थाला ज्यावेळी मी पाहतो त्यावेळी आत्मा तर तिथे सुद्धा आहे, मीही आत्मरूपच आहे, त्यातही वाद नाही. पण आत्मा जो मी पाहायला जातो, चेतन असलेला जो भाग मी पाहायला जातो, त्यावेळी मी क्रिया बघून चेतन आहे हे ठरवतो, खरी गोष्ट आहे. पण बघितला आत्मा का त्याचा देह, त्याचे डोळे, त्याचा आकार उकार रूप पाहिलं तर आत्मा पाहिला, त्या गोष्टीचा विचार करा. समोरचा व्यक्ती 6 फुटाचा आहे, आत्मा 6 फुटाचा आहे. दिसलं मला काय, दृश्यत्व नावाचा धर्म मी देतोय कशावरून, द्रष्टेपणाहून देतोय. द्रष्टेपणा म्हणजे मी जे बघतोय इंद्रियद्वारा, ते स्वप्नात दृश्यत्व नावाचा धर्म कशामुळे देतोय, मी जे बघतोय स्वप्नात त्याच्यावरून. मी बघितलं काय, आत्मा बघितला. आत्म्याला पाहता येत नाही, तो इंद्रियांचा विषय नाही. अतिसूक्ष्म असलेला पदार्थ सुद्धा इंद्रियांचा विषय नाही. विचार करा, व्यावहारिक असलेला वायू डोळ्याला दिसेल, आत्मा त्याच्याहून फार लांब आहे. वायू डोळ्याला दिसत नाही, वायूला रूप नाही. मग रूपच नसल्या कारणानं वायूचं ज्ञान नेत्रेंद्रिय द्वारा होणार नाही. हा स्पर्श आहे, मग त्वगेंद्रिय द्वारा वारा आहे नाही ही गोष्ट आपल्याला कळेल. ज्ञानाचं साधन उपलब्ध आहे, तसंच आत्म्याच्याही ज्ञानाचं साधन उपलब्ध आहे. म्हणजे महावाक्य श्रवणाद्वारा ज्ञानाचं साधन उपलब्ध असणं आणि प्रत्यक्ष ज्ञान होणं, आणि ते प्रत्यक्ष ज्ञान
कोणत्या का प्रमाणाने होईना प्रत्यक्ष ज्ञान होणं एवढी अट आम्हाला आत्मज्ञानामध्ये प्रत्यक्ष प्रमाणानेच प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे अशी काही गोष्ट नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने प्रत्यक्ष ज्ञान होणं म्हणजे काय? ज्ञानेंद्रियद्वारा होणारी समस्त जी ज्ञान आहे ती सगळी ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष प्रमाणाने होणारी ज्ञान आहे. डोळ्यांनी दिसणं, जिभेने चव येणं, कानाने ऐकणं, त्वचेने स्पर्श करणं, नाकाने गंध कळणं, ही सगळी असलेली जी ज्ञान आहे ती इंद्रियद्वारा इंद्रिय सन्निकर्षाने प्रकट होणारी जी ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणद्वारा प्रत्यक्ष ज्ञान असं होत आहे. पण या प्रत्यक्ष प्रमाणद्वारा निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष ज्ञानाची कोणतीही गणती आम्हाला आत्म्याच्या ज्ञानाच्या संबंधाने करता येत नाही. आत्म्याचं ज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे. इंद्रियाला जाणू शकत नाही अशी त्या इंद्रियांची अडचण आहे. डोळ्याला कसा काय बघू शकेल? कानाचं कसं काय ऐकू शकेल? ऐकू शकणार नाही. त्यांची मर्यादा आहे, अडचण आहे. त्यामुळं इंद्रियद्वारा आत्म्याचं ज्ञान होणं ही गोष्ट काही संभव होत नाही. सचेतन असलेला पुरुष द्रष्टा होतो, द्रष्टा चेतनच असतो, नाहीतर दुसऱ्याला द्रष्टेपण येणार नाही. दृश्यत्व धर्म हा द्रष्ट्यावर अवलंबून आहे. दृश्यत्व धर्म स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही. जर द्रष्टा सिद्ध झाला, बघणारा सिद्ध झाला तर काहीतरी वस्तू समोर आहे अशा पद्धतीचा विचार होतो. जर असा विचार होत नसला असता, दोन खांब ठेवले, मग एकाला द्रष्टा म्हणावं लागेल, एकाला दृश्य म्हणावं लागेल, मग आलटून पालटून सगळेच व्यवहार दोघांच्याही ठिकाणी सिद्ध होतील. तसं होत नाही. चेतन असलेला कोणी त्या ठिकाणी उत्पन्न झाला, पाहणारा झाला तर त्या ठिकाणी मात्र द्रष्टेपणा सिद्ध होतो. आणि असा द्रष्टेपणा, दृष्टत्व धर्म जर माझ्या ठिकाणी सिद्ध होतोय तर तो दृश्यत्व नावाचा धर्म सुद्धा समोरील असलेल्या पदार्थाच्या संबंधाने दृश्यत्व नावाच्या धर्माचं आरोपण करतो. म्हणजे काय? दृश्यता त्या पदार्थाच्या संबंधाने दिली जाते. दृश्यता ज्यावेळी पदार्थाला दिली जाते त्यावेळी सिद्ध काय होणार आहे? आत्मभिन्नता सिद्ध होईल, म्हणजे अनात्मता सिद्ध होईल. आणि एकदा अनात्मता सिद्ध झाली की तिथे मात्र मिथ्यात्वाचा आरोप करायला काही एक अवकाश लागणार नाही. तो पदार्थ मिथ्या आहे अशा पद्धतीचं चिंतन करा. जगत सत्य की मिथ्या, एकाच गोष्टीवरून ही गोष्ट लक्षात येते. दृश्यत्व धर्म सिद्ध झाला की मिथ्या, आणि दृश्यत्व धर्म नाही सिद्ध झाला की मग सत्यत्वाचा आपल्याला काहीतरी विचार करता येतो. आत्म्याच्या संबंधाने विचार करत असताना दृश्यत्वाची काही कल्पना आहे का? दृश्यत्व हा धर्म आत्म्याच्या ठिकाणी निर्माण होतो का? परमात्म्याच्या ठिकाणी दृश्यत्व धर्म निर्माण होतो का? त्या गोष्टीचं चिंतन केलं असता दृश्यत्व धर्माची तिथे कोणत्याही पद्धतीमध्ये स्थिती निर्माण होत नाही. मग द्रष्टेपणा सिद्ध होतो का? त्याही गोष्टीचं चिंतन करा. द्रष्टेपणा जर आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध झाला तर आत्मा परिच्छिन्न नाही मानावा लागेल. कारण का? द्रष्टा कोणीतरी स्वतंत्र एका ठिकाणी राहणार आहे, एका देशात राहणार आहे म्हणून तर दुसरी वस्तू बघू शकतो. आणि जो प्रत्येक आत्मा, जो परमात्मा, जे ब्रह्म सर्वगत आहे, व्यापक आहे, आणि त्याच्या ठिकाणी असलेला असा द्रष्टेपणा नावाचा धर्म जो माझ्या ठिकाणी सिद्ध होतोय तो असा असलेला परिच्छिन्न धर्म जर सिद्ध झाला, द्रष्टेपणा सिद्ध झाला तर परिच्छिन्नता त्यालाही आपल्याला द्यावी लागते. त्या परब्रह्माच्या संबंधाने, त्या मुख्य असलेल्या आत्म्याच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीत असा व्यवहार करता येत नाही. दृश्यत्वादी धर्म, द्रष्टत्वादी धर्म त्याच्या ठिकाणी आम्हाला देता येत नाही. ज्यावेळी त्याच्या ठिकाणी ती इच्छा निर्माण होते त्यावेळी त्याच्या संबंधाने हा सगळा व्यवहार करण्याची व्यवस्था शास्त्रीय पद्धतीत आपल्याला लावता येते. म्हणजे काय? आपण यासाठी हा विचार करतोय की समस्त असलेल्या पदार्थांचं दर्शन होतंय, मिथ्या आहे. द्वेषाधिकांच्या संबंधाने होणारं दर्शन, दुःखाधिकांचं, ते सुद्धा मिथ्या आहे. आनंद का होतोय? तर परमप्रीतीचा एक विषय तो सिद्ध असल्या कारणाने आत्माच
आणि तो व्यापक असल्या कारणानं त्याही ठिकाणी आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते. म्हणजे काय झालं, आत्मा हा परमप्रीतीचा विषय सिद्ध होतो. परमात्मा ही परमप्रीतीचा आनंद रूप प्रियता ही त्याच्या ठिकाणी असल्यामुळं एक लक्षण सिद्ध होते. म्हणून ब्रह्मैवाह मतसिद्धम सच्चिदानंद लक्षणम, याच्या सिद्धीसाठी म्हणून ही गोष्ट सांगितली. त्याच्यावर थोडं चिंतन करण्यासाठी म्हणून एक अनुमान देतात आणि अनुमान देताना सांगतात प्रत्येक आत्मा ब्रह्मणो न भिद्यते सच्चिदानंद रूपत्वात् ब्रह्मवत इति. प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म हे भिन्न नाहीत, न भिद्यते, यांच्यामध्ये भेद नाही. हे काय साध्य, हे आम्हाला सिद्ध करायचे. इथपर्यंत आम्हाला जायचंय. साध्यापर्यंत ज्यावेळी आम्हाला जायचं असतं त्यावेळी आम्हाला विचार कोणाचा करावा लागतो, हेतूचा विचार करावा लागतो. हेतू असला पाहिजे, लिंग असलं पाहिजे, हेतू सिद्ध असला पाहिजे, असिद्ध हेतू नको, हेत्वाभास नको. म्हणजे सिद्ध असा असणारा, जो खरा असणारा असा हेतू आम्हाला पाहिजे. हेतू काय देत आहेत, सच्चिदानंद रूपत्वात्, सच्चिदानंद रूप असल्यामुळं प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म हे भिन्न नाही. उदाहरण देतात ब्रह्माप्रमाणे, परमात्म्याप्रमाणे, ब्रह्मवत परमात्म्याप्रमाणे. परमात्म्याचं असलेलं जे सगळं स्वरूप आहे त्या गोष्टीचं चिंतन केलं असता परमात्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये काही भेद सिद्ध होतो का, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद सिद्ध होत नाही. ईश्वरवत समजून घेण्यासाठी म्हटलं तर ईश्वर आणि परब्रह्मात काही भेद आहे का, ईश्वरात आणि परब्रह्मात काही भेद सिद्ध होत नाही. केवळ एक असलेला उपाधी जर टाकला तर त्याचं असलेलं जे लक्ष्य आहे, लक्षार्थ आहे, त्या लक्षार्थाचं चिंतन केलं असताना सुद्धा परमात्मा ईश्वर म्हणजे ब्रह्मा ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. प्रत्येक आत्मा ब्रह्मणो न भिद्यते सच्चिदानंद रूपत्वात् ब्रह्मवत असं अनुमान देतात. असं अनुमान दिल्यानंतर पहिल्यांदी या अनुमानाची असलेली जी सिद्धी आहे ती सिद्धी कशावर ठरते या गोष्टीचा विचार करा. साध्य ठरवायचे, साध्य सिद्ध करायचे म्हटल्यानंतर त्या साध्यापर्यंत जावयासाठी हेतूच्या ठिकाणी असणारी सिद्धता ही नितांत गरजेची. हेतूचा जोपर्यंत मी आश्रय करीत नाही आणि हेतू जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत साध्य काय हे कळणार नाही. पर्वतावर अग्नी लागला आहे, दुरून पाहणारा मी आहे आणि अग्नीचा धूर निर्माण होतोय आणि मी अग्नी पाहतोय का धूर पाहतोय, धूर मी बघू लागलो. अविनाभाव संबंधाने वेगळं वेगळं राहू शकत नाही असा संबंध धुराकडून अग्नीचा आहे, अग्नीकडून धुराचा नाही. धूर अग्नीशिवाय राहू शकत नाही अशी व्यवस्था आहे. पण अग्नी धुराशिवाय राहू शकतो का, राहू शकत नाही. तप्त गोळा जर केला तर तिथे कुठे धूर आहे, अग्नी राहू शकतो. म्हणजे अग्नीकडून जर धुराचा विचार केला तर विनाभाव संबंध आहे. म्हणजे त्याच्याहून वेगळा तो राहू शकतो, त्याचा भाव आहे, अस्तित्व आहे. पण धुराकडून अग्नीचा विचार केला तर धुराचं अस्तित्व अग्नीशिवाय शिल्लक राहत नाही. भावरूपता त्या धुराच्या ठिकाणी अग्नी विना नाही. त्यामुळं धुराकडून अग्नीचा विचार केला तर धुराकडून अग्नीचा संबंध हा अविनाभावरूप संबंध आहे. मग धूर आहे, अग्नी आहे, अग्नी दिसत नाही, अग्नी प्रत्यक्ष नाही. पण मला धुराच्या ज्ञानावरून अग्नीचं ज्ञान होते का होत नाही, धुराच्या ज्ञानावरून अग्नीचं ज्ञान होतं. का होतं, अग्नी हा साध्य रूप आहे आणि जो धूर की ज्याच्यावरून मी त्या साध्याकडे जातोय ते लिंग आहे, हेतू आहे. लीन झालेल्या अग्नीचं ज्ञान प्राप्त करून देणारा जो तो धुरलिंग, लिंग शब्दाचा अर्थ तोय लीन झालेल्या अर्थाला प्रगट करणारा. लीनम गमयती असा त्याचा लिंग, असा त्याचा अर्थ आहे. लिंग म्हणजे तो, हेतू म्हणजे तो. त्याच्यावरून आम्हाला ते ज्ञान होतं, कारणावरून आम्हाला तिकडे जाता येईल का, जाता येणार नाही, जाता येतं. मग धुराचं दुरून मला ज्ञान होतंय का, होत नाही. प्रत्यक्ष ज्ञान मला धुराचं होतं आणि धुराचं प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर माझ्या असलेल्या अनुभवाप्रमाणे स्वयंपाक घरात ज्यावेळी मी चूल पेटवतो त्यावेळी धूर उठतो, हे माझा अनुभव आहे. माहितीये धुराचा आणि अग्नीचा संबंध मला ठाऊक आहे.
मग त्या संबंधामुळे मला ज्ञान काय व्हायला पाहिजे? धूर आहे, हेतू दिसला, अग्नी दिसला नाही. निर्णय काय झाला? अग्नी आहे, डोंगरावर काहीतरी पेटलंय. निर्णय झाला का झाला नाही? झाला ना. कशावरून झाला? बघायला गेलतात काय अग्नी? नाही, लांब आहे. तरीही प्रमारूप ज्ञान झालं का झालं नाही? प्रमारूप ज्ञान झालं. प्रमाणजन्य ज्ञान झालं का झालं नाही? प्रमाणजन्य ज्ञान झालं. हेतू सिद्ध झाला, हेतू खरा ठरला, हेतूचं प्रत्यक्ष ज्ञान झालं. नेत्रेंद्रिय द्वारा हेतू सिद्ध ही गोष्ट कळली. त्या अशा असलेल्या हेतूवरून साध्याचं आम्हाला जे ज्ञान झालं ते ज्ञान मात्र निसंशय अशा पद्धतीचे, असंदिग्ध अशा पद्धतीचे. तिथे अग्नी आहेच आहे हे ज्ञान आम्हाला झालं. हे प्रमारूप ज्ञान आहे. याला प्रमाण काय वापरलं? प्रत्यक्ष प्रमाण वापरलं का नाही? प्रत्यक्ष प्रमाणाची जी गती आहे ती हेतू पर्यंत निश्चित झाली. त्या हेतूवरून जे मी अनुमान लावलं, जो मी संबंध त्या धुराचा आणि अग्नीचा पूर्वी अनुभवलेला वा जाणलेला वा माहिती असलेला, त्याच्यावरून त्या प्रत्यक्ष ज्ञानात उतरलेल्या हेतूवरून अनुमान लावून त्याचा संबंधी अविनाभावरूप संबंधाने स्थित असणाऱ्या अग्नीचं मला अप्रत्यक्ष ज्ञान झालं. पण ज्ञान झालं ना, अप्रत्यक्षता का असेना, पण ज्ञान झालं का झालं नाही? सगळ्या सिद्धांताप्रमाणे जर बघायला गेलं तर याच्यामध्ये संदिग्धता कुठे सापडते? कुठेही संदिग्धता सापडत नाही. कुठे भ्रमाचं स्थान सापडतं का? कुठेही भ्रमाचं स्थान सापडत नाही. म्हणजेच काय आहे? अनुमिती प्रमा ही मला अनुमान प्रमाणाने त्या अग्नीचं ज्ञान करून देणारी ठरते. म्हणजे अग्नीचं ज्ञान, अग्नीची अनुमिती मला अनुमान प्रमाणाने झाली का झाली नाही? झाली. अनुमान प्रमाणे, त्यामुळे प्रमाणजन्य असं ते ज्ञान आहे. अग्नीचं साध्यरूप असणाऱ्या अग्नीचं मला जे ज्ञान झालं ते प्रमारूप आहे, प्रमाणजन्य आहे. म्हणजे काय? असंशय, निसंशय, असंदिग्ध अशा स्वरूपाचं मला त्या अग्नीचं ज्ञान होतं. माझा मुद्दा इथे अग्नीचं साध्याचं ज्ञान प्रमारूप होतंय, प्रमाणजन्य होतंय, यथार्थ होतंय, जशाला तसं होतंय, सत्य होतंय. झालं कुणावरून? हेतूवरून झालं का झालं नाही? हेतूवरून झालं. मुख्य कोण आहे? हेतू मुख्य. मग आता प्रत्येक आत्मा ब्रह्मण न भिद्यते हे साध्य आहे. प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म भिन्न नाही हे साध्य आहे. ठीक आहे. हेतू काय दिला? सच्चिदानंद रूपत्वात. आता जर या प्रमाणाच्या अनुमानाच्या संबंधाने साध्य येते, साध्य धूरच येतोय, अग्नी हेतू होऊ शकत कारण का तो दिसतही नाही ना. दिसणारा फक्त धूर आहे. त्यामुळे दिसणाऱ्या वस्तूवरून, म्हणून तर प्रत्यक्ष प्रमाणाच्या संबंधाने इतर असलेली सगळी प्रमाण उपजीव्य मानली. प्रत्यक्ष प्रमाणाची गरज आहेच आहे कुठे ना कुठे तरी. अनुमान प्रमाणात हेतू तरी प्रत्यक्ष व्हावाच लागेल. उपमानादी प्रमाणात किंवा पुढच्या अर्थापत्यादी प्रमाणात सुद्धा तिथले तिथले असलेले सादृश्य पदार्थादी विषय उपमानात तेही दृश्य व्हावेच लागणार आहे. संपाद्य संपादक भाव जो अर्थापत्ती प्रमाणात येणार आहे तिथे एक तरी तिथला भाग कोणता तरी आम्हाला प्रत्यक्ष भावाच लागणार आहे. अनुपलब्धी प्रमाणाचा म्हणजे अभाव प्रमेचा विचार केला तरी अभाव राहण्याचं ठिकाण जे अधिष्ठान, म्हणजे घटाभाव राहतो, कुठे राहिला? भूतलावर राहिला. भूतल तरी प्रत्यक्ष व्हावं लागेल ना, रिकाम आहे म्हणून, मग ज्ञान होईल ना. म्हणजे प्रत्यक्षामुळेच होणारे या सगळ्या गोष्टी आहेत. पण प्रत्यक्षाहून भिन्न असलेली ज्ञान आहे. रिकाम भूतल बघितलं म्हणजे घट नाही हे प्रत्यक्ष ज्ञान झालं असं म्हणता येत नाही. भूतल रिकाम आहे ही गोष्ट आम्हाला प्रत्यक्षाने जरी कळली तरी अनुपलंब घटाचा निराळा आहे ना, तो तिथे नाही ही गोष्ट कळली ना. म्हणजे मग आम्हाला त्या घटाभावाचं ज्ञान अनुपलंभाने झालं असा आम्हाला विचार करावा लागतो. तो भाग स्वतंत्र आहे.
म्हणून म्हटलं गेलं काय, प्रत्यक्ष उपजीवक आहे आणि बाकीची सगळी उपजीव्य त्याच्या आधारे चालणारी ही सगळी असली प्रमाणे असा विचार करता येते. हेतू प्रत्यक्ष आहे पण साध्य कुठे प्रत्यक्ष आहे. मग आता साध्याच्या असलेल्या ज्ञानामध्ये सिद्ध करायचंय ना. इथे प्रत्यक्ष ज्ञानासाठी म्हणून अनुमान दिलं नाही की आत्मा आणि ब्रह्म या अनुमान प्रमाणाने आम्ही सिद्ध करतो की ते वेगळाले नाहीत, ते एक आहे. म्हणजे या प्रमाणाने आम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान सिद्ध होईल आणि ते प्रत्यक्ष असेल असं होणार नाही. अनुमान प्रमाण देताय ना, अनुमान मांडताय ना, म्हणजे सिद्ध काय होईल, जीव ब्रह्म एक आहे हा सिद्धांत सिद्ध होईल. प्रत्यक्ष ज्ञानाची जी व्यवस्था लागणार नाही, कारण का प्रत्यक्ष ज्ञान साध्या अग्नीचं झालं नाही, जीवाचं ब्रह्माचं कसं काय या अनुमानाने होणार. सिद्धांत सिद्ध होण्याची ही सगळी खटाटोपाची प्रक्रिया आहे. इथून सिद्धांत सिद्ध होईल की जीव ब्रह्म एक आहेत. म्हणून या असलेल्या साध्याच्या संबंधाने विचार करा. साध्य ठरवाल कशावरून, साध्याची सिद्धी अवलंबून कोणावर आहे, हेतूवर अवलंबून आहे. कारण का हेतूशी मी काहीतरी करू शकतो. साध्याच्या जे सिद्धच करायचे त्याच्या संबंधाने हे अमुक अमुक सिद्ध करायचे म्हणजे तीच प्रक्रिया नसणार आहे ना, प्रक्रिया स्वतंत्र राहील ना. मग हेतू ही प्रक्रिया आहे. काय हेतू दिला, सच्चिदानंद रूपत्वा. याच्यावर शंका घेणारे पूर्व पक्षी म्हणतात हा हेतू हा सिद्ध आहे. सच्चिदानंद रूप हे लक्षण जे सांगता, हा जो हेतू सांगता, हा हेतू आमच्या म्हणण्याप्रमाणे असिद्ध आहे. सिद्धांत याच्यावर उत्तर देताना सांगतात हा हेतू आम्ही मागे सिद्ध करून आलो. सद्रूपता कशी, चिद्रूपता कशी, आनंद रूपता कशी, त्यामुळे हेतू असिद्ध होत नाही. असिद्ध हेतू म्हणजे नेमकं काय आहे, असिद्ध हेतू झाला तर परिणाम काय होणार आहे, त्या गोष्टीचं चिंतन करा. मागील असलेल्या पाठामध्ये एक उदाहरण घेतलं होतं. ते उदाहरण असं आहे, धूर अग्नीच्या संबंधाने सुद्धा दिसतो. अगदी थंड हवेचं ठिकाण तलाव आहे, त्या तलावातून सुद्धा थंड गारव्यामुळं वाफा उठतात का उठत नाही, उठतात. मला तलाव दिसत, मी लांब आहे आणि एकदम तो झोत मला दिसू लागला, वाफा यायचा. लांबून जर मला भ्रम झाला तर धूर आहे म्हणून भ्रम झाला, धूर आहे. आता धूर आहे, धूर दिसतोय, हेतू धूर आहे म्हणजे खाली अग्नी असलाच पाहिजे, खाली तर तलाव आहे. एकदम भिन्नता निर्माण झाली, हेतू असिद्ध ठरतो. त्याचं ज्ञान नाही ना. हेतूचा आणि साध्याचा संबंध असल्याविना त्या हेतूवरून त्या साध्याचं असंदिग्ध ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे तर उदाहरणा दाखल ती गोष्ट दिलेली असते ना की जिथे संबंध मला ज्ञात आहे, मग हा हेतू सिद्ध होतोय का, हा आभास सिद्ध होतोय, हेतुआभास सिद्ध होतोय, असिद्धता येते. जर असिद्धता हेतूच्या ठिकाणी आली तर मग साध्य गेलं ना वारेवर. म्हणून शंका घेणारे काय म्हणतात, हेतूचा सिद्ध आहे म्हणजे काय होतं, सांगायची गरज नाही की प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म एक आहे म्हणून भिद्य ते एवढंच म्हणावं लागेल. भिन्न हे सिद्ध होईल, त्यामुळं असिद्ध आहे अशा पद्धतीचा घणाघाव घालण्याचा प्रयत्न चालू. म्हणजे साध्याच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीचा विचार न करता अनुमानामध्ये विचार करीत असताना केवळ हेतूवरून विचार आपल्याला करावा लागतो. हेतूची सिद्धता आणि हेतूची असिद्धता एवढ्या असलेल्या प्रक्रियेतून जर व्यक्ती गेला तर त्या असलेल्या साध्याच्या संबंधाने मग जे काही साध्य असेल त्या साध्याच्या संबंधाने आपल्याला काहीतरी विचार करता येतो. हेतू सिद्ध नाही असं म्हणता येत नाही. कारण का आता आपण मागे तर ते पाहून आलो की कसं कसं काय सिद्ध आहे ते. अहमस्मी सदा भामी कदाचिन्नाहम प्रियः, याच्यामध्ये हीच गोष्ट सांगून दिली की सच्चिदानंद रूपता आत्म्याच्या ठिकाणी राहते, ब्रह्माच्या ठिकाणी राहते. त्यामुळे एक लक्षण दोघांच्या ठिकाणी सिद्ध होतंय. म्हणजे सच्चिदानंद रूपत्वात हा हेतू सिद्ध होतोय. त्यामुळे प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म हे भिन्न नाही, ही गोष्ट आम्हाला सिद्ध करता येते. ठीक आहे, हेतू असिद्ध नाही तर नाही.
प्रत्यक्ष अनुभवाचा विरोध आला तर बरोबर आहे ना. एखादी गोष्ट एका वाक्याने सिद्ध होत असली ना, अनुभवाने विरोधात जात असेल तर विचार करा. अनुभवाने विरोधात गेली तर मग ती गोष्ट सिद्ध होणार नाही. माझ्या अनुभवात लागेल ना, काही ते सामान्य लागेल, पण माझ्या असलेल्या अनुभवात ती गोष्ट लागेल. जर माझ्या अनुभवात ती गोष्ट नसेल तर त्या गोष्टीच्या संबंधाने विचार करता येत नाही व विचार करू नये. अनुभव काय आहे व्यक्तींना, तुम्ही उदाहरण दिलं ब्रह्मवत परमात्मावत, म्हणजे काय सांगितलं, ईश्वराच्या संबंधाचा काही उच्चार करताय बोलताय. इथं जीवाला ज्ञान कुठे आहे, मी ईश्वर आहे म्हणून. प्रत्यक्ष अनुभूती काय आहे, जीवाची अनुभूती प्रत्यक्ष काय आहे. मी ईश्वर आहे अशी अनुभूती आहे का मी ईश्वर नाही अशी अनुभूती आहे. प्रत्यक्ष अनुभवाचा विचार करा. ईश्वर ही अनुभूती जर आली तर तुम्ही दिलेलं जे उदाहरण आहे त्या उदाहरणाच्या वरून हे माझा अनुभव सिद्ध होईल, मग हे तो सिद्ध होईल, मग साध्य सिद्ध होईल. अनुभव माझा कुठे आहे, अनुभव काय ईश्वर आहे म्हणून आहे का ईश्वर नाही म्हणून आहे. स्वतःला मानता काय, ईश्वर मानता का, सृष्टीचा जनक मी आहे, पालक मी आहे, संहार करता मी असं मानता. ईश्वराचं हे कार्य आहे, पण ती गोष्ट आमच्या अनुभवाला येते का, ती गोष्ट आमच्या अनुभवाला येत नाही. म्हणजे आमचा प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो, मी ईश्वर नाही, हा आमच्या ठिकाणचा असलेला अनुभव आहे. मग असा असलेला अनुभव असल्यामुळं तुम्ही दिलेल्या अनुमानाला आमचा प्रत्यक्ष अनुभव विरोध करतोय. म्हणून प्रत्येकात्मा आणि ब्रह्म भिन्नच आहेत. ती गोष्ट सिद्ध होते, कारण का ती सिद्धच होणार नाही ना. मग हे प्रत्यक्ष असलेलं प्रमाण, हा प्रत्यक्ष असलेला अनुभव विरोध करतोय म्हणून सिद्धी नाही. सिद्धांती याच्यावर विचार करताना म्हणतात ईश्वराचं ज्ञान कशाच्या आधारे प्रत्यक्ष घेतलं, कोणत्या ठिकाणाहून प्रत्यक्ष झालं, इंद्रियद्वारा प्रत्यक्ष झालं का, ईश्वर सोड आत्म्याचं ज्ञान प्रत्यक्ष होतंय का. ईश्वर म्हणजे आता परमात्मा व्यापक, आत्मा परिच्छिन्न मान, तात्पुरता शरीरापुरता मान, त्याचं ज्ञान होतंय का. प्रत्यक्ष ज्ञान होतंय ही ज्यावेळी गोष्ट सांगितली जाते, प्रत्यक्ष अनुभवात येते ही गोष्ट सांगितली जाते, त्यावेळी प्रत्यक्ष ज्ञानाची व्यवस्था लावली कशी. बाह्य प्रत्यक्ष झालं म्हणतो की आंतर प्रत्यक्ष झालं म्हणतो. बाह्य प्रत्यक्ष म्हणजे बाहेर प्रत्यक्ष होणं, घटपटादी पदार्थांचं जसं बाहेर प्रत्यक्ष होतं, आंतर प्रत्यक्ष होणं म्हणजे मनाधिकांना प्रत्यक्ष होणं. सुख आणि दुःख बाह्य प्रत्यक्षात येतात की आंतर प्रत्यक्षात येतात, विचार करा. सुख बाहेर दिसतं का, दुःख बाहेर दिसतं का, नाही. हा होत असेल कुठून आहे, पण स्थान काय त्याचं आत. प्रत्यक्ष होतात का होत नाहीत, होतात म्हणून तर अडचण आहे. जर प्रत्यक्ष सुख आणि दुःख झालंच नसतं तर व्यक्ती म्हणलाच नसता मी सुखी आहे, मी दुःखी आहे. सुखाचा विचार सोडा, निदान नैराश्यात तरी गेला नसता ना, मी दुःखी आहे दुःखी आहे दुःखी आहे म्हणून. कळलंच नाही ना त्याला, काही दिंगोड अशी दगडाप्रमाणे अवस्था जाईल याची. सुख आणि दुःख एवढाच अनुभव काय तो व्यक्तीला आहे. नानाविध पदार्थाच्या संबंधाचा असू द्या, पण अनुभवाची परिणिती काय आहे, ज्ञान काय आहे. सुख आणि दुःख एवढंच ज्ञान आहे. गोड खाल्लं सुख वाटलं, तिखट खाल्लं दुःख वाटलं, 1000 रुपये मिळाले सुख वाटलं, 2000 रुपये गेले दुःख वाटलं. अरे फरक काय, सुख आणि दुःख एवढाच काय तो अनुभूतीचा विषय ना. बाहेर झालं का आत झालं, आत होतंय. कुठे होतंय, मनाच्या ठिकाणी ही गोष्ट होते. मानसिक प्रत्यक्षता, मानस प्रत्यक्षता. मन आत का बाहेर, आत. त्यामुळे आंतर प्रत्यक्षतेचा हा विषय आहे. बाह्य प्रत्यक्ष तर ईश्वराचं होणं शक्य नाही, आत्मा वगैरे हे कळणं शक्य नाही. आंतर प्रत्यक्षाचा विचार आहे का, आत आत आत्मा आहे ना, आत राहतो म्हणून त्याला आत्मा म्हटलं. आत व्हायला पाहिजेत का. मनाचाही जो साक्षी आहे, अंतःकरण वृत्ती जड आहे, अंतःकरण वृत्ती ज्ञानाचं साधन आहे, बरोबर आहे. पण तिला चलन वलनाची जी सगळी असलेली सत्ता देणार कोण आहे, आत्माच आहे.
म्हणजे त्याचाही साक्षी येतो, त्यालाही सगळं देणार आहे तो. मग ते मन स्वतःच्या साक्षीला प्रकाशित करतं का त्याच्या प्रकाशाच्या साह्याने मन प्रकाशित होतं. मानस प्रत्यक्षता सुद्धा वा मानस प्रत्यक्ष आंतर प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा कोणाच्या तरी प्रकाशाच्या साह्याने व्हायला पाहिजे का नको? कोणीतरी प्रकाशित करायला पाहिजे का नको? जाणणारा कोणीतरी असला पाहिजे का नको? असला पाहिजे. आणि जर जाणणारा कोणी नसेल तर मन लाख असेल, काय करावं त्या मनाला घेऊन? काही करता येत नाही. मग जाणणारा कुणीतरी कळवून घेणारा आज जो चैतन्य भाग जो सहाय्य करणारा, उदाहरण देतो म्हणजे आपल्याला ती गोष्ट नीटशी स्पष्ट होईल. कंदील आहे, कंदिलात मुख्य ज्योत आहे, मुख्य ज्योतीचा प्रकाश काचेत जातो आणि काचेतून विस्तार आला भाऊ. आता प्रकाशित केलं कोणत्या ज्योतीने केलं? काचेतल्या ज्योतीने केलं, कारण का विस्तार तिथून झालाय ना. आणि समजा मी जर म्हणायला लागलो तर काचेची ज्योतीच मुख्य आहे, आज ज्योतीच नाही. काचेला स्वतंत्र अस्तित्व आहे त्या ज्योतीला की जिथे प्रकाश आहे नाही. आतला जर मी दिवा विजवला तर मालवीला तर काचेत कुठनं प्रकाश आहे? मग काचेला त्या आतल्या दिव्याला प्रकाशित करता येत नाही, पण आतला दिवा मात्र काचेला प्रकाशित करू शकतो, तिच्या ठिकाणी ते सामर्थ्य देऊ शकतो. हे सगळ्यांना प्रकाशित कर, विस्तार कर, पण प्रकाशित कर. हा उपाधी आहे, मग त्याचं काहीतरी स्वातंत्र्य दिसणारच आहे. आरसा नीट असला जशाला तसं तोंड दाखवेल, आरसा खराब असला की जशा तसं तोंड कसं दाखवेल? मग ते दाखवतात ना, चपटत तोंड दिसतं, मोठं तोंड दिसतं, मोठकात दिसतो, उंच दिसतो. उपाधीचा काहीतरी परिणाम होईल का? होणार नाही. होणार नाही. मी जसा आहे तसा दिसेल न दिसेल हा भाग निरा प्रतिबिंब होत आहे ना. पण मीच समोर नाही थांबलो तर आरसा काय लाभ दाखवणार आहे मला? आरसा लाभ दाखवत नसतो. त्यामुळं आतला असलेला आत्मा जो मनाचा साक्षी आहे, सगळ्यांचा अधिष्ठान आहे, त्याला प्रकाशित हे करू शकत नाही. मानस प्रत्यक्षाची व्यवस्था किंवा अंतर प्रत्यक्ष ज्ञानाची व्यवस्था ती एक मनोवृत्तीने, म्हणजे एक अंतःकरणाने. बाहेरचा तर विषय संपला. प्रत्यक्षाचे दोनच प्रकार होतात, बाह्य प्रत्यक्ष, आंतर प्रत्यक्ष. बाह्य प्रत्यक्षात नियत्व दृश्यत्वादी धर्म येतील ना, त्यामुळे मिथ्यात्व होईल. तो तर मिथ्या नाही, त्यामुळे बाहेरचा विषय संपला. आतला विचार चालू झाला. आतला विचार करताना सुद्धा तो साक्षी आहे. साक्षीचं प्रकाशन हा करू शकतो का? साक्षीचं प्रकाशन करू शकत नाही. तुम्ही अनुभव जो सांगताय मी ईश्वर नाही, असा अनुभव कोणत्या प्रत्यक्षाने आला हीच गोष्ट सिद्ध होत नसल्यामुळं प्रत्यक्ष असलेला हा तुमचा अनुभव असू द्या, अनुभव आहे असे नका, काही अडचण नाही आम्हाला या अनुभवाची. तुम्ही ईश्वर स्वतःला मानला तरी अडचण नाही आम्हाला, पण ईश्वर नाही हा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही जो मानता तो अनुभव आमच्या अनुमानाला विरोध करू शकत नाही. कारण का प्रत्यक्ष ज्ञानाची व्यवस्थाच लागत नाही ना. आणि व्यवस्थाच लागत नसल्यामुळे असंगती ही निर्माण होते. आणि असंगती असल्यामुळं हा अनुभव कसा कसा प्रमाण मानावा? प्रमाण मानू, पण तो त्याची संगती लागली पाहिजे, त्याची व्यवस्थाही लागली पाहिजे. आणि जर व्यवस्थाच लागत नसेल तर त्याच्या असलेल्या कोणत्याही प्रकाराने प्रमाण मानता येत नाही. नाहीतर अडचण अशी होईल. मागील असलेल्या पाठामध्ये आपण बोलून आलो, समस्त असलेल्या जीवांचा एक अनुभव तो प्रमाण म्हणून आम्ही मानू. ईश्वर नाही अनुभव सगळ्यांचा आहे. मग प्रमाण मानायला अडचण काय? संगती जुळत नाही ना, संगती जुळत नाही, त्याच्यामुळे प्रमाण मानता येत नाही. प्रत्यक्ष अनुभव म्हणताय ना, मग प्रत्यक्ष अनुभव या एका धर्तीवरील संगती जुळत नाही. का जुळत नाही? का असा अनुभव आहे? हा भाग चिंतनाचा आहे, त्याचा विचार नंतर करू. आत्ता अनुमानाला विरोध करतोय का? आत्ता अनुमानाला आमच्या विरोध करत नाही, अनुमानाशी विरोध होत नाही. त्यामुळं सच्चिदानंद रूपत्वात या हेतूने प्रत्येक आत्मा ब्रह्मणो न भिद्यते, ब्रह्मवत परमात्मा ही गोष्ट सिद्ध होते. पूर्वपक्षी म्हणतात ठीक आहे, असं सिद्ध होत नसेल, प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार केला, गोष्ट सिद्ध होत नाही. अनुमान प्रमाण दिलं, अनुमान दिलं तुम्ही,
प्रत्येक आत्मा ब्रह्मणो न भिद्यते. आम्ही अनुमानाचा विचार करू, अनुमानाने आम्ही ती गोष्ट ठरवू. कोणता अनुमान देता, काय अनुमान देता, त्या गोष्टीचं चिंतन करताना म्हणतात जीवेश्वर भिन्न किंचितज्ञ सर्वज्ञत्वादी विरुद्ध धर्मधारत्वात दहन तुहिनवत. किंचितज्ञ असा त्याच्यावरचा धर्म, सर्वज्ञत्व असा धर्म. किंचित ज्ञान आहे, अल्पज्ञता आहे. तो अल्पज्ञता धर्म जीवाच्या ठिकाणी आहे का नाही? जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता धर्म आहे. मला सगळं कळतं का थोडंच कळतं? मी जीव आहे, थोडंच कळतं. अल्पज्ञता माझ्या ठिकाणी राहते. ईश्वराला सगळं कळतं का कळत नाही? ईश्वराला सगळं ज्ञात आहे. पण जीव आणि ईश्वर हे भिन्न आहेत. जीवेश्वरू भिन्न हे साध्य. हेतू काय देतो आम्ही? हेतू देतो अल्पज्ञता आणि सर्वज्ञता असे असलेले जे विरुद्ध धर्म आणि ज्यांनी हे धारण केले ते जीव आणि ईश्वर असे हा हेतू देतो. आणि ते हेतूवरून आम्हाला असं लक्षात येतं की जीवेश्वर भिन्न आहे. उदाहरण काय दिलं जातं? उदाहरण दिलं जातं अग्नी आणि बर्फ वेगवेगळ्या आहेत, विरुद्ध आहेत ना. अग्नी काय आणि बर्फ काय भिन्न आहेत का? भिन्न, अत्यंत विरुद्ध. अत्यंत ज्ञात आहे ना ती गोष्ट मला. अत्यंत विरुद्ध असणाऱ्या या उदाहरणाप्रमाणे, माझ्या असलेल्या अनुभवाप्रमाणे अल्पज्ञता आणि सर्वज्ञता या धर्मांना धारण केलेल्या जीव आणि ईश्वराच्या स्वरूपामध्ये भिन्नता आम्हाला दिसते. म्हणजे जीव आणि ईश्वर, आता इथे जीव आणि ईश्वर भिन्न आहेत का अभिन्न आहेत? जीव आणि ईश्वर नेहमी भिन्न आहेत, बरोबर आहे. पण लक्ष रूपाने एक होतात का? होत नाही. लक्ष रूपात जीवाचं लक्ष आत्मा आणि ईश्वराचं लक्ष ब्रह्म. मग ते जीव आत्मा आणि ब्रह्म एक आहेत. त्यामुळे हे अनुमान देत आहेत. तुम्ही प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म याचा विचार करताय ना, मग अनुभवातून विचार करावा लागेल ना. मी ईश्वर नाही हा प्रत्यक्ष प्रमाणाचा अनुभव असंगतीमुळे सिद्ध नाही. अनुमानाने तर सिद्ध होतं का? होत नाही. मुद्दा तोच आहे त्यांचा. ईश्वर नाही हा अनुभवच. जो तुम्ही अनुमान दिला आणि त्याच्यामध्ये जे उदाहरण दिलं त्या उदाहरणाच्या वरूनच ही गोष्ट सिद्ध करायची आणि अनुमान आपलं खोडायचे सिद्धांताचं. त्यामुळे विचार करताना वरच्या असलेल्या वाक्याला धरूनच विचार करावा लागेल. मांडणी कुठनं जमली? मी ईश्वर नाही. प्रत्यक्ष अनुभवाचा विरोध होत नाही, कारण का असंगती लागते. मग त्याच असलेल्या अनुभवाची संगती लावून देतो. प्रत्यक्ष नाही, अनुमानाने तर आहे ना. माझ्या ठिकाणी अल्पज्ञता आहे, ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे. हे अनुमान बरोबर आहे का बरोबर नाही? बरोबर आहे ना. मला अनुभव आहे ना, मी अल्पज्ञ आहे आणि तो सर्वज्ञ आहे. तो सगळं कार्य करू शकतो. सृष्टी उत्पत्ती कशी झाली मी विचारही करू शकतो आणि ईश्वर करून मोकळा होतो. अल्पज्ञता सर्वज्ञता या सगळ्या असलेल्या पदार्थावरून मला निश्चित लक्षात घेता येते ना दगड कसा निर्माण झाला माहित नाही बाबा. ईश्वराने, हो ईश्वर सृष्ट आहे, शास्त्रीय ज्ञान आहे. मग ईश्वराने कसा निर्माण, ज्ञान आहे त्याच्यापाशी. अनुमान झालं का? झालं नाही. ईश्वर कुठे बघायला जायचंय? मी ईश्वर नाही, प्रत्यक्ष अनुभवाचा कुठे विचार करायचा आहे? इथे विचार अनुमानाचा आहे. सगळ्या असलेल्या धर्मावरून, त्या सगळ्या असलेल्या ज्ञानावरून आणि माझ्या ठिकाणी अल्पज्ञता आणि ईश्वराच्या ठिकाणी असलेली सर्वज्ञता या हेतूवरून काय म्हणावं लागेल? जीव आणि ईश्वर भिन्न आहेत हा हेतू आम्हाला देता येतो. आणि त्या हेतूवरून जीवेश्वराची भिन्नता जर सिद्ध झाली तर लक्ष रूप घ्या, नाही तर अजून कोणतं रूप घ्या, त्यांच्यामध्ये असलेली भिन्नता साहजिक सिद्ध होते. कारण का अनुभव माझा तो आहे आणि तुम्ही दिलेलं उदाहरण मग चुकीचं आहे. आणि उदाहरणाच्या विरुद्ध जाणार हेतू तो असिद्ध होईल. आणि हेतू असिद्ध झाला की साध्याचाही विचार तुझे संपून जातो. मग ही अल्पज्ञता आणि सर्वज्ञता जीव आणि ईश्वराला भिन्न करते का? सिद्धांती म्हणतायत, विचार करा. आरसा पुढ्यात ठेवला, बिंबरूप मी झालो. प्रतिबिंबरूप आरशामध्ये कोणाला पाहतोय?
स्वतःलाच पाहतोय. आता बिंबाच्या ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म द्या, मीच आहे ना, आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म दिले. खरं काय आहे त्याच्यातलं? बिंब खरं म्हणायचं का प्रतिबिंब खरं म्हणायचं? म्हणायचं काय? कोणाला खोट म्हणणार आणि कोणाला खरं म्हणणार? मिथ्यात्वाचाच विचार करावा लागेल ना. मग खरं कोण आहे? बिंबरूप जो तो खरा का प्रतिबिंब रूप तो खरा? बिंबरूप म्हणता येत नाही खरा, कारण का बिंब हे प्रतिबिंब सापेक्ष आहे. मग प्रतिबिंब सापेक्ष असलेल्या बिंबाच्या संबंधाने विचार करताना खरेपणा वगैरे विचार करता येत नाही. खरं काय, सत्य काय याच्यातलं? बिंबही खरं म्हणता येत नाही आणि प्रतिबिंबही खरं म्हणता येत नाही. मग राहतं काय? मी खरं आहे ना, माझं जे मस्तक आहे, ग्रीवास्थ मुख आहे, म्हणजे हे मुख ते खरं आहे ना. समजा आरसा फुटला, बिंब धर्म गेला का गेला नाही? माझ्या ठिकाणचा गेला. प्रतिबिंब धर्म गेला, राहिलं काय? आरसा फुटला म्हणजे तोंड फुटत काय? आरसा फुटला म्हणजे तोंड फुटत नाही. मुख्य वस्तू राहिली काय? शिल्लक काय आहे? ग्रीवास्थ मुख. मग त्या एका असलेल्या मुखाच्या संबंधाने आरसा उपाधी जो भेद निर्माण करतो आणि विरुद्ध धर्म दाखवतो. समजा आरसा त्याच्यावर धूळ असेल, काळेपणा असेल, डाग असेल, तर प्रतिबिंबात काय दिसेल? माझ्या तोंडावर काळेपणा आहे, माझ्या तोंडावर खड्डे, ते दिसेल ना, कारण उपाधीचा परिणाम होणार आहे. मी स्वच्छ आहे पण तिथे दिसताना वेड वाकडं दिसणार आहे. पण खरं काय आहे? एक असलेला खरा मी का तिथं असलेला वेगळा मी, इथं असलेला वेगळा मी? तसंच त्याचप्रमाणे चिंतन करा. एक अज्ञान नावाचा उपाधी ब्रह्माच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी हे भाव उत्पन्न करतोय. कुठले भाव? एक सर्वज्ञ, एक अल्पज्ञ. आता खरं सर्वज्ञत्वाला मानणार का अल्पज्ञत्वाला मानणार का असलेल्या वस्तूला मानणार? विचारांची जी गोष्ट लक्षात येते की दोन्हीही असलेले धर्म राहतायत कुठं? बिंब धर्म असो किंवा प्रतिबिंब धर्म असो किंवा या परिभाषेत अल्पज्ञतादी धर्म असो किंवा सर्वज्ञतादी धर्म असो, राहतायत कुठं? एकाच आश्रयाच्या ठिकाणी राहतात ना. उच्च शब्द म्हणजे उच्च ध्वनी आणि मंद शब्द म्हणजे लहान ध्वनी राहिले कुठं? आकाश, आकाशाचा गुण शब्द आहे, राहणार आकाशाच्या ठिकाणी. उच्च शब्द म्हणा नाहीतर मंद शब्द म्हणा, राहिले कुणाच्या आश्रयाने? एकाच आकाशाच्या आश्रयाने राहिले. मग त्यांच्यामधली असलेली ही भिन्नता, तशी भिन्नता मानता येते का? एकाच्या ठिकाणी राहिले ना. एकाच असलेल्या ग्रीवासमुखाच्या ठिकाणी बिंब धर्मही आला आणि उपाधीच्या माध्यमाने प्रतिबिंब धर्मही आला, प्रतिबिंब रूपताही आली. खरं काय मानलं? खरं एक मानलं, बिंबही नाही प्रतिबिंबही नाही. त्यामुळे भिन्नता या किंचितज्ञ आणि सर्वज्ञत्व या धर्माने आमच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. या असलेल्या हेतूमध्ये अल्पज्ञतादी सर्वज्ञतादी असा असलेला जो विरुद्ध धर्माधारकत्व नावाचा हेतू आहे, विरुद्ध धर्म धारण केल्यामुळे असा जो हेतू आहे, त्या हेतूमध्ये व्यभिचार दिसतोय ना. व्यभिचार आला ना, कारण का इथे कमीपणा तिथे जास्तीपणा आणि पुन्हा एकाच्या संबंधाचा आहे. त्यामुळे याच्या ठिकाणी व्यभिचार दिसतो. म्हणजे काय दिसतं? अनिश्चितत्व दिसतं. अनिश्चित आहे ती गोष्ट. आज इथे तर उद्या तिथे, काही माहित नाही. मंद शब्द उच्च होणार नाही असं नाही आणि उच्च शब्द मंद होईल होणार नाही असंही नाही. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. अनिश्चितता एकाच असलेल्या आश्रयाच्या संबंधाने दिसते. त्यामुळे विरुद्ध धर्म तुम्ही जे अनुमान देता त्या अनुमानातला हेतूच अनिश्चित ठरतो, म्हणजे हेतूच असिद्ध ठरतो. त्यामुळे तुम्ही दिलेला अनुमान असिद्ध होतंय. मग जे अनुमानच असिद्ध आहे, जे अनुमानच खोट आहे वा जे सिद्धच होत नाही, खरं नाही, त्या अनुमानाचा
आम्ही दिलेल्या अनुमानाशी विरोध होईल असं म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने मी ईश्वर नाही हा अनुभव सिद्ध होत नाही, कारण का ज्ञानाची संगती लागत नाही. त्यामुळे प्रत्येकात्मा ब्रह्मणो न भिद्यते या अनुमानाशी विरोध घेत नाही. आणि दुसरं तुम्ही अनुमान देता, एक प्रत्यक्ष दिलं आणि दुसरं अनुमान देता, त्याही अनुमानाचा जो हेतू तुम्ही देता त्या हेतूमध्ये अनिश्चितता प्राप्त होते. त्यामुळे त्या अनिश्चित असलेल्या हेतूवरून आमच्या असलेल्या या अनुमानाशी तुमच्या अनुमानाचा विरोध सिद्ध होत नाही. आणि असा विरोध सिद्ध न झाल्यामुळे हेतू सच्चिदानंद रूपत्वात जशाला तसा सिद्ध होतो. मग प्रत्येकात्मा ब्रह्मणो न भिद्यते सच्चिदानंद रूपत्वात ब्रह्मवत जशाला तसं सिद्ध होत. पुढे जाऊन पूर्व पक्षी म्हणतात प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार सोडा, अनुमानाचा विचार सोडा, हे सगळे अनुभवाचे विचार आहेत. प्रत्यक्षाचा सुद्धा विचार केला तरी अनुभवाच्या पातळीवरून विचार केला, अनुमानाचा विचार केला तरी अनुभवाच्या पातळीतूनच विचार केला. सर्वात मोठं प्रमाण काय? वेद, श्रुती हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे. श्रुतीच्या संबंधाने विचार केला आणि जर श्रुतीने जीव आणि ब्रह्माची भिन्नता प्रतिपादन केली तर, आणि तशी जर श्रुती मिळाली तर तुमचं अनुमान लहान आहे, तुमच्या अनुमानाला तिथे बल नाही मिळणार. श्रुती सर्वात प्रबल आहे. पण त्या गोष्टीचं चिंतन करताना म्हणतात द्वा सुपर्णा इत्यादी श्रुती. आपण या श्रुतीचा विचारसागरामध्ये एकदा केलेला होता. बुद्धिरूप वृक्षावर दोन पक्षी आहेत. एक पक्षी असंग आहे तर दुसरा असलेला पक्षी कर्मफल भोगताय असा त्याचा अर्थ. आता याच्यातून सिद्ध काय होतं? एकाच्या ठिकाणी असंगता, कर्मफल देणं वगैरे इत्यादी गोष्टी सिद्ध होतात आणि एकाच्या ठिकाणी कर्मफल भोगणं, स्वतंत्रता वगैरे सगळ्या गोष्टी सिद्ध होतात. म्हणजे काय? दोन एक म्हणतायत ना, वेगवेगळा लेख म्हणतायत ना. दोन असं ज्यावेळी श्रुती सांगते त्यावेळी जीवेश्वर भिन्नता प्रतिपादन करते का करत नाही? जीवेश्वर भिन्नता प्रतिपादन करते. म्हणजे जीवेश्वरातली भिन्नता जर सिद्ध झाली या श्रुती प्रमाणाने तर तुमचं अनुमान गेलं ना. म्हणजे सच्चिदानंद रूपत्वात असो हेतू नाही तर अजून काही असो त्या अनुमानाला काही किंमत राहिली नाही ना. मी याचा विचार करताना पण असा विचार करावा लागतो. उपाधी काय सांगितला? ईश्वराचा उपाधी बुद्धी आहे का? विचार करा. ईश्वराचा उपाधी काय? सगळी असलेली प्रकृती माया हा उपाधी आहे का बुद्धी हा उपाधी आहे? माझ्या संबंधाचा विचार करत असताना उपनिषद म्हणते बुद्धिरूप वृक्षावर. बुद्धी कुठे असते? अंतःकरण कुठे आहे? अंतःकरण हा उपाधी माझा आहे. मलिन सत्व गुण प्रधान असा उपाधी माझा आहे. आणि कोणतं ते सत्वगुण प्रधान असा उपाधी ईश्वराचा आहे की जे कोणत्याही पद्धतीने मलिनता नाही, ते आच्छादित करत नाही. इथे आच्छादन होते का होत नाही? माझंच मला स्वरूप कळत नाही, ईश्वराला त्याचं स्वरूप कळत नाही असं थोडीच आहे. ईश्वराचा उपाधी स्वतंत्र आहे, समष्टी तत्व आहे ना त्याच्या ठिकाणी. समष्टी असलेल्या तत्वाचा विचार केला, महत्त्वाचा विचार केला, मायेचा विचार केला तर बुद्धी म्हणजे माया आहे का? हा, मायेचा एक अंश तो त्या बुद्धीच्या ठिकाणी प्रगट होतो. पण सगळी माया म्हणजे बुद्धी नाही. आणि उपाधी देताय बुद्धिरूप वृक्ष म्हणजे कल्पना करताय की बुद्धी नावाच्या उपाधीला वृक्ष मानलं तर त्या वृक्षाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेले. मग इथे ईश्वर कुठून येईल? कारण का उपाधी माझा आहे. मग माझ्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत का नाहीत? आहेत ना. एक आहे कूटस्थ म्हणजे आत्मा आणि एक आहे चिदाभास आभास. आभास म्हणजे काय? अंतःकरण वृत्ती आहे आणि त्या अंतःकरण वृत्तीला अधिष्ठान रूप चैतन्य आहे.
अगदी सामिप्य असल्यामुळं त्यांच्यामध्ये आणि अंतःकरण शुद्ध असल्यामुळे म्हणजे सत्वगुण प्रधान असल्यामुळे, शुद्ध म्हणायचं म्हणजे सत्वगुण प्रधान आहे, त्यामुळे त्याच्यात प्रतिबिंब पडण्याची क्षमता आहे, अति समीपताही आहे आणि प्रतिबिंब पडण्याची क्षमता सुद्धा आहे, आभास निर्माण होण्याची क्षमता सुद्धा आहे. मग आभास निर्माण होणार नाही का, प्रतिबिंबित होणार नाही का? होणार. आणि ते जे झालेलं प्रतिबिंब आहे वा प्रतिबिंबित जे चैतन्य आहे त्याला काय म्हणा, आभास म्हणा. आता ज्ञानाची व्यवस्था पहा. कुटस्थाला ज्ञान होत असं म्हणता येतं का? निर्विकारिता धोक्यातील आत्म्याची. कारण का आत्मा कोणाला तरी विषय करायला, स्वतः दट्ट व्हायला लागला, कोणाला तरी ज्ञेय करायला ज्ञान घ्यायला लागला, म्हणजे विकारित तो होईल. आत्मा निर्विकार आहे त्यामुळे त्याला ज्ञान होत नाही, ज्ञान रूप आहे, त्याला घ्यायचं नाही ज्ञान, त्याला घेणं देणं नाही. अंतःकरण वृत्तीला होतं ती जड आहे, ती कशाला ज्ञानाच्या भानगडीत जाते? चेतनता सिद्ध झाली तर ज्ञानाची सगळी अवस्था सिद्ध होते ना. मग आत्मा ज्ञान घेत नाही, अंतःकरण वृत्ती ज्ञान घेत नाही, मग ज्ञान तर होत आहे, अनुभव आहे. मग ज्ञान कोणाला होत आहे? आभासाला होत. आभास आहे ना तो की जो चेतनवत काम करतो, अंतःकरण वृत्तीला सहाय्य करतो. म्हणजे काय होईल? ढकलगाड आहे ना तो, एकामेकाच्या खांद्यावर बसलेत ना ते. पण ते एकामेकाच्या खांद्यावर बसलेत, ते असे बसलेत, अंतःकरण वृत्तीला सहाय्य होतंय. म्हणजे चैतन्य स्वतःच असलेलं जे काही सामर्थ्य प्रकाशन करण्याचं, ते सामर्थ्य अंतःकरण वृत्तीमध्ये संक्रमित करते, देतोय. अंतःकरण वृत्ती जाते, अज्ञान काढते आणि आभास काय काम करतो? प्रकाशन करतो. प्रकाशन कोणी केलं? ज्याच्याकडे प्रकाश आहे तोच प्रकाशित करेल. आता हा असलेला प्रकाश अंतःकरण वृत्तीमुळे वा अंतःकरणामुळे वा प्रतिबिंबामुळे परिच्छिन्न झाला का? झाला नाही. झाला. सूर्य खूप मोठा आहे, घरात आणून काय शोधता येईल सूर्यामुळं? आणता येत नाही. पण त्याच्या सौर ऊर्जेचा उपयोग केला आणि दिवा पेटवला. आता बघता येईल का? बघता येणार. आत्मा लाख मोठा आहे, त्याचा उपयोग करता येणार, पण त्याचं प्रकाशाचं साह्य घेतलं, बारीक केलं, परिच्छिन्न केल्यासारखं केलं, वृत्तीत बसवलं आणि ते तेज जर मी नेऊन दाखवलं तर ज्ञान होणार का? होणार नाही. आता होणारच ज्ञान. कारण का ज्ञानाचं सामुग्री अंतःकरण आहे, साधन अंतःकरण आहे. प्रकाशन तिला करता येत नाही म्हणून ज्ञान होत नाही. आणि प्रकाश मिळाला की ज्ञान निश्चित होतं. म्हणजे काय झालं? एक प्रकाशक आहे आणि असंगही राहतो म्हणजे आत्मा, आणि एक त्या कर्मफलाचा भोगताही होतो. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, अशा पद्धतीचं ज्ञानाची व्यवस्था त्या चिदाभासातून लागते. म्हणजे या द्वासुपर्णा नावाच्या श्रुतीने जीवेश्वर भिन्न आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला का आत्मा आणि चिदाभास यांच्यामधली असलेली अशी भिन्नता ही सांगितली ना, की अशा पद्धतीत सांगितली. म्हणजे जीवेश्वर भिन्न आहे सांगण्याचा हेतू आहे का? हा सांगण्याचा हेतू सिद्ध होत नाही. म्हणजे तिथून ती गोष्ट सिद्ध होत नाही, श्रुती प्रमाणाने ती गोष्ट सिद्ध होत नाही. थोडासा उलट विचार करा. समजा श्रुतीला हेच सांगायचंय की जीव आणि ईश्वर भिन्न आहेत, हेच सांगायचंय श्रुतीला. महावाक्य काय सांगतंय? तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. हे महावाक्य काय सांगतंय? महावाक्य जीव ब्रह्मैक्य सांगते. मग या श्रुतीला भिन्नता जरी सांगायची ठरली तर तुल्य बळता आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. अनेक ठिकाणी जीव ब्रह्मैक्य श्रुती सांगते. म्हणजे निश्चित हेतू काय आहे? जीव ब्रह्मैक्य सांगण्याचाच हेतू आहे. म्हणजे प्रत्येगात्मा ब्रह्मणो न भिद्यते सच्चिदानंद रूपत्वात् ब्रह्मवत. मग मी ईश्वर नाही अशी अनुभूती काय येते? सुरुवात त्याची झाली, त्याचं उत्तर काय? ईश्वर नाही ही अनुभूती आहे. प्रत्यक्ष अनुभूती अनुमानाला विरोध करत नाही, अनुमानाने तीच अनुभूती अनुमानाला विरोध करत नाही. श्रुतीच्या आधारे समजा तो विचार केला तर श्रुती ही विरोध करत नाही, तरीही अनुभूती आहे, त्यात तर दुमत नाही. मग का होते? स्वच्छ आणि सोपं त्याचं उत्तर उपाधीमुळे. माझा उपाधी लहान मानते ना, मी एवढा मानतोय ना, मग या उपाधीचा परिणाम असा होतोय
रज्जूवर सर्प प्रतीतीला येतो. दिसला का दिसला नाही सर्प? दिसला. कशामुळे दिसला? मला अज्ञान होतं ना. आता त्याच्या सर्पाकडे काही कारणच आहे का? तर रज्जूकडे काही कारणच आहे? काहीच नाही. मला अज्ञान होतं ना. मग सर्प काय? काही दिसेल, वाटेल ती गोष्ट दिसेल. त्यामुळे एका असलेल्या उपाधीतून त्या गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागतो. औपाधिक असलेल्या धर्मामुळे मी ईश्वर नाही अशा पद्धतीचा विचार करता येतो. शंका. ननु यस् सर्वज्ञः सर्ववित् इत्यादि श्रुत्याहि ब्रह्म सर्वज्ञतयावगम्यते यतो वा इमानि भूतानि जायन्ते इत्यादि श्रुत्या सर्व जगत कारणतया च प्रत्यगात्मा तु स्वशरीरादिकमपि साकल्येन न जानाति स्वातंत्र्येण किंचित कर्तुमपि न शक्नोति तत् कथमस्य सर्वज्ञेन सर्वकारणेन च ब्रह्मणा भेद इत्याशंक्य प्रत्यगात्मनोपि तदेतत् तत् वद उपपादयति. सांगा शंका काय आहे? प्रत्येगात्मा आणि ब्रह्म याच्या संबंधाने चिंतन करताना ब्रह्म काय म्हटलं? यस् सर्वज्ञः सर्ववित्, तो सर्वज्ञ आणि सगळ्यांना जाणणार आहे. सगळ्यांचं कारणही तो आहे, कारण का त्याच्यापासून सगळं निर्माण होतंय. येतो इमानी भूतानी जायन्ते, त्याच्यापासून सगळ्यांची उत्पत्ती होते. म्हणजे काय? अधिष्ठानत्व लक्षण रूप धर्मही सिद्ध होतो त्याच्या ठिकाणी. आणि सर्वज्ञतेच्या दृष्टीने विचार करा, दृष्टत्व लक्षण रूप धर्मही सिद्ध होतो. म्हणजे तो बघणार आहे, सगळ्याला जाणतोय म्हणजे पाहतोय. मग दृष्टत्व लक्षण रूप धर्म सिद्धी त्याच्या ठिकाणी आहे. अधिष्ठान लक्षण रूप धर्म सिद्धी त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे तो द्रष्टाही सिद्ध होतो आणि उपादान कारणही सिद्ध होतो जगताच्या संबंधाने. म्हणून मग त्याला सर्वज्ञ आणि सर्व कारणता देता येते. आता हे जर त्याचं स्वरूप असेल, सर्वज्ञ आणि सर्व कारणता, हे जर धर्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी राहत असतील आणि तुम्ही म्हणता प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म एक आहे, तर प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा सर्वज्ञत्व सिद्ध व्हावं लागेल आणि सर्व कारणता सिद्ध व्हावी लागेल. म्हणजे कोणती सर्व कारणता? जगत ब्रह्मापासून निर्माण झालं तसं आत्म्यापासून जगत निर्माण झाले का या गोष्टीची सिद्धी करा. ब्रह्माला सगळं कळतं तसं तुम्हालाही सगळं कळलं पाहिजे. अडचण काय आहे? शरीरातली सगळी गोष्ट आत्म्याला माहित नाही, म्हणजे मला माहित नाही. जगातली सगळी गोष्ट कशी काय माहित असेल? म्हणून आम्हाला असं वाटतंय की प्रत्येक आत्मा ब्रह्मणो भिद्यते, ते भिन्न आहेत. कारण का अनुभव तसा नाही ना, श्रुती तसं प्रतिपादन करीत नाही ना. उत्तर काय देत आहे त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. काय उत्तर असेल, काय याच्यावर चिंतन करावं लागेल त्या गोष्टीचा विचार करू. वेळेची मर्यादा झाल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय.